जुईनगर स्थित बर्न सेंटर में 15 नवंबर 2025 को भवानी फाउंडेशन का दशक पूर्ति स्थापना दिवस उत्साह और भव्यता के साथ संपन्न हुआ। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक और चिकित्सा क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाली यह संस्था पिछले 10 वर्षों में नवी मुंबई की प्रमुख सामाजिक शक्ति बनकर उभरी है। भवानी शिपिंग के प्रमुख केडी शेट्टी ने अपने कर्मचारी संदीप उधाणे के दुर्घटनाग्रस्त होने के बाद समाज हित के उद्देश्य से अपनी माता के नाम पर फाउंडेशन की स्थापना की थी। अल्प समय में ही संस्था ने आदिवासी क्षेत्रों में समाज मंदिर निर्माण, शालाओं में स्वच्छता गृह सुविधा, अतिरिक्त शिक्षक पुरवठा, वृद्ध गरीबों को आर्थिक सहायता, रक्तदान शिविर और कोविड काल में अन्न व मास्क वितरण जैसे उपक्रमों के माध्यम से व्यापक कार्य किए। दशक पूर्ति समारोह 3 सत्रों में आयोजित हुआ। सुबह फाउंडेशन की 10वीं सर्वसाधारण सभा संपन्न हुई। दोपहर को दशक पूर्ति नृत्य स्पर्धा आयोजित की गई, जिसमें मुंबई, नवी मुंबई के विभिन्न ग्रुपों ने भाग लिया। अंबरनाथ के एस निजलिंगप्पा स्कूल के छात्रों द्वारा प्रस्तुत पहलगाम आतंकी हमले पर आधारित नाट्य रूपांतरण ने सभी को भावुक कर दिया। संध्याकालीन सत्र में आयोजित स्नेह सम्मेलन में तैराकी, बैडमिंटन, सामाजिक सेवा और पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वालों को सम्मानित किया गया, जिनमें प्रियल पांडा, दिया शेट्टी, सविता घरत और श्री शेट्टी शामिल रहे। मौका भवानी फाउंडेशन की 10वीं वर्षगांठ का था, इसलिए यहां पीवी शेट्टी, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धीरज शेट्टी सह कई मान्यवरों का जाहिर सम्मान भी किया गया। समारोह में उत्तर मुंबई के पूर्व सांसद गोपाल शेट्टी, डॉक्टर मोहन अलवा, महाबलेश्वर भट्ट, पीपी खार पाटिल, के शेट्टी, सुनील सुतार और नीलेश म्हात्रे सहित कई मान्यवर उपस्थित रहे। मान्यवरों ने केडी शेट्टी के नेतृत्व में भवानी फाउंडेशन द्वारा किए जा रहे कार्यों की सराहना की। निश्चित भवानी फाउंडेशनचे संस्थापक केडी शेट्टी यांनी एक पराक्रम केला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही, कारण कर्नाटकातून येऊन मुंबई शहरात कामाला त्यांनी सुरुवात केली। लहानपणी नाईट शाळेमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि मुंबई शहरामध्ये एवढा मोठा एम्पायर करून जवळजवळ 1200-1500 लोकांना आज ते रोजगार उपलब्ध करून देतात। आणि त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीनी आपल्याला इतकं मोठं केलं म्हणून आईच्या नावाने भवानी फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आणि भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इंटिरियर मध्ये जाऊन शिक्षणाची व्यवस्था करणं, ब्लड डोनेशन सारखे कॅम्प करून अनेक लोकांना मदत करणं आणि शालेय शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत जर एखादा माणूस सापडला तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे। आजच्या कार्यक्रमात ज्यावेळी 10 वर्ष त्यांचं पूर्ण होत आहेत तर भिन्न भिन्न वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना इथे बोलून त्यांनी सन्मान केला, सत्कार केलं आणि आपण लोकांनी पाहिलं हा ऑडिटोरियम पूर्ण भरून लोक आली। मला वाटतं की एक खूप मोठी उपलब्धी आहे। मी नगरसेवक पासून तर खासदारपर्यंत माझा प्रवास झाला, अनेक कार्यक्रम मी पाहिले, परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून डोनेशन देताना लोकांना पाहिलं, काम करताना पाहिलं, परंतु स्वतःला झोकून देणं, स्वतःच्या परिवाराला झोकून दिलं आणि मुलगा इतका दीक्षित त्याचा लँग्वेजवरचा कमांड म्हणूया किंवा लोकांच्या बद्दलची जी एक आत्मीयता आहे हे पाहून मी भारावून गेलोय। मी केडी शेट्टींना मनापासून शुभेच्छा देतो। यानंतर ते महाराष्ट्रामध्ये ह्यापेक्षाही चांगलं काम करतील अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच ते परिपूर्ण करतील। भवानी फाउंडेशन 10 बरस से बहुत अच्छा काम कर रहे हैं और मुझे जो मेन पसंद आया उनका स्कूल्स का, जो उन्होंने आदिवासियों के लिए स्कूल बांधा है, उधर शिक्षण मिलती है, अच्छा शिक्षण मिलती है। और मैं हमेशा चाहता हूँ, हमेशा करता हूँ कि अगर आपको डोनेट करना है तो शिक्षण डोनेट करें, उनका लाइफ, बच्चों का लाइफ सुधर जाएगा। तो मेडिकल फील्ड में भी अच्छे काम करते हैं और हमारे समाज में भी, वन समाज में भी वो जब मैं अध्यक्ष था मेरे साथ सेक्रेटरी थे और अच्छे काम करते रहते हो। आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी 10वा वर्धापन दिन आहे भवानी फाउंडेशनचा। त्याचे सर्वा पुष्पधर शेट्टी, केडी शेट्टी साहेब हे खरोखर म्हणजे व्यापार करत असताना आपण समाजाला किती उपयोगी पडू शकतो त्याचा एक उदाहरण आहे। आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आता 9:30 वाजले, जवळजवळ 9:30 वाजले आणि 2 वाजल्यापासून हा प्रोग्राम चालू आहे। आपले भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य गोपाल शेट्टी साहेब या ठिकाणी येऊन गेले, बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, परदेशातून मान्यवर येऊन गेले आणि आज या ठिकाणी आदरणीय आमचे लोकनेते गणेशजी नाईक, संजीव नाईक साहेब पण आज येणार होते, पण जो त्यांचा जनता दरबार आता मी जस्ट माहिती घेतली आणि
तो जनता दरबार अजून तिकडे चालू आहे बीरा भाईंदरला. म्हणजे त्यांचा मला मेसेज चालला आहे की प्रोग्राम चालू आहे का नाही. मी ते त्यांचा मेसेज फॉरवर्ड केला की अजूनही प्रोग्राम त्या ठिकाणी चालू आहे. मला एवढंच तात्पर्य सांगायचं आहे की शेट्टी साहेबांसारखी म्हणजे आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब पण या ठिकाणी येणार होते, पण जी बिहारची जी निवडणूक झाली त्यामुळे ते जे यश संपादन बीजेपीला आणि मित्रपक्षाला झालं त्याच्यामुळे ते अचानक हा त्यांना तिथं जावं लागलं आणि हा प्रोग्राम पण पुढच्या वर्षी त्यांनी प्रॉमिस केलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि नितीन गडकरी साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मी पुन्हा सांगतो की के.डी. शेट्टी साहेब त्यांचे पूर्ण परिवार, मग दीक्षित शेट्टी असो, त्यांची पत्नी सौभाग्यवती सरिता शेट्टी असो, त्यांची मुलगी असो शिखा शेट्टी, त्यांची म्हणजे सून असो, ते सर्वांनी या ठिकाणी बघा ना की सर्व पूर्ण परिवार हा समाजसेवेसाठी वाहून गेलेला आहे. आणि यात पिरकटवाडी म्हणजे जिथं सरकार पोचू शकतं त्या ठिकाणी भवानी फाउंडेशन पोचते. हे मला फार अभिमान आणि गर्व आहे. आणि मला हे पण गर्व आहे की शेट्टी साहेब सारखा माझा मित्र आणि सहकारी आहेत, जेणेकरून यांचे जे कार्याला आम्ही पाहून आम्ही पण म्हणजे पुढे असं वाटतं की आपण पण या ठिकाणी यांना योगदान करावं आणि पुढे ही संघटना पुढे घेऊन जावं, हे मनापासून अशी इच्छा होती. वहीं केडी शेट्टी ने कहा कि संस्था का 10 वर्ष का सफर समाज के भरोसे और सहयोग से यादगार बना है और आगे भी जनसेवा के कार्य निरंतर जारी रहेंगे। आज जो हमारे 10 साल के ये सालगिरह हमने मनाया, जब भी मैं इनका स्थापन किया था तभी मैं सोचा भी नहीं था ये लेवल में चला जाएगा। आज मुझे इतनी खुशी है, खुशी इसलिए कि ये प्रोग्राम सक्सेस हुआ करके नहीं है, आज कई लोगों को माता भवानी का प्रसाद के रूप में मदद पहुंच चुका है। और मुझे ये अच्छा लग रहा है इस महाराष्ट्र के इस धरती में, इस महाराष्ट्र की इस धरती हमें बहुत कुछ दी है, आम्हाला भरपूर दिलेलं आहे। तर आपलं काहीतरी योगदान असो, ते पण कसे माझ्यातर्फे नाही, माझ्या आईच्या तर्फे। तर आज मला एवढा आनंद वाटतो। आता तुम्ही ऐकले असेल पिरकट वाडीवरनं, ते वाडीवरनं जायला तिथे रस्ता नाही, लाईट नाही, लोक इथे आलेले आहेत। म्हणजे तुम्ही समजू शकतो किती प्रेम आहे आणि आम्ही कुठे पोहोचलो 10 वर्षात। एवढंच मला आणि विद्याभ्यासासाठी केव्हा पण आम्ही नाही म्हणणार नाही। आणि शेवटी मी एवढंच परमात्म्याला प्रार्थना करतो, सर्व आपल्या जनते, आपल्या पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राच्या जनते त्यांना चांगलं करू। आई मुंबादेवी, आई महालक्ष्मी आणि इकडल्या आपल्या आई गावदेवी सगळ्यांचं चांगलं करू। आणि हे 10 वर्ष नाही, जे आता भरत लोकांनी म्हणाले सूर्यचंद्र असोपर्यंत असंच चालू दे, असं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त चालू दे। आणि ह्या संस्थेला बघून आणि 10 लोक आणखीन पुढे येऊ दे, आणखीन 10 असं संस्था होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य नाही, आपल्या देशच्या काहीतरी उद्धार होऊ दे, हे माझे विचार आहेत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।